श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 5 जुलैला आहे अमावस्या आणि या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने कोणती कामे करावीत तसेच कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्येष्ठ महिना जो आहे तर तो आता संपणार आहे आणि आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे। तर ज्येष्ठ महिन्याच्या या अमावस्येला आपण घरामध्ये काही कामेही न चुकता करायची आहेत। कोणतीही स्त्री जी आहे तर ती घरामध्ये सतत कार्यरत असते। घरातील कामे असतील, किचनमधील कामे असतील, आपली मुले असतील तर यामध्ये ती सक्रिय असते। त्यामुळे तिने जर या गोष्टी केल्या तर याचे फायदेशीर असे रिझल्ट मिळत असतात। तसेच माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो, मुलांची प्रगती होते, आपल्या घरातील सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होते, तसेच आपल्या पतीची सुद्धा प्रगती होते। त्यासाठी आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत। आता या गोष्टी कोणत्या करायच्या आहेत याबद्दलची माहिती आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते, त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान आटोपून उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे। यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होत असतात, कारण उंबरटा जे आहे तर ते स्थान आपल्या पितरांचं असतं। त्यामुळे एवढी एक गोष्ट करायची आहे ज्यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील। तसेच त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आवर्जून तुम्ही या दिवशी अर्घ्य देताना त्यामध्ये एक लाल रंगाचं फूल टाका। तसेच उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे। उंबरट्याला जेव्हा आपण हळद, गोमूत्र तर असं एकत्र करून त्याचं लेपन करतो तर तेव्हा कोणतीही नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही। आणि अमावस्या हा असा दिवस असतो की या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात आणि म्हणून न चुकता आपल्याला या दिवशी उंबरट्याला हळदीचे लेपन करायचं आहे। यानंतर प्रत्येक स्त्रीचे आवडते ठिकाण म्हणजे घरातील आपले किचन, तसेच स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला या दिवशी डीप क्लिनिंग करायचं आहे। तुम्ही स्वयंपाकघराची स्वच्छता करा, कारण अमावस्या तिथीला जर आपण आपल्या घराची जास्त स्वच्छता जर केली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहत असते। तसे बघायला गेलं तर आपण आपले जे स्वयंपाकघर आहे किंवा आपले जे घर असते तर ते रोजच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवत असतो, परंतु अमावस्येच्या दिवशी कोपरा ना कोपरा जर स्वच्छ केला तर आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता जी आहे तर ती बाहेर निघून जाते आणि बाहेरील जी काही लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते। आपल्या घरातील इडापिडा जी आहे तर ती आपण घराबाहेर ही स्वच्छता करून घालवायची असते। यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती तुम्हाला या दिवशी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत नाही। तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर आवर्जून या दिवशी तिची पूजा करा। तसेच आपलं जे किचन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे। गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। या दिवशी घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये हळद आणि खडे मीठ टाकून ती पुसायची आहे। तसेच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्ही तुमच्या घराला आंब्याचं तोरण सुद्धा लावू शकता। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती येत नाही। आपल्या घरामधलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता। आपल्या घराबाहेरचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे। तसेच घरातील जी काही जाळे जळमटे आहेत तर ती सुद्धा आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहेत। यामुळे आपल्या घरातील अवदसा अलक्ष्मी निघून जाते। तसेच घरातील जे काही तुमच्या देव आहेत तर ते तुम्ही या दिवशी घासून पुसून स्वच्छ करू शकता, तुमचं देवघर स्वच्छ करू शकता। जे काही दिवे आहेत जे तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये वापरता किंवा देवांची भांडी आहेत तर ती सुद्धा तुम्ही अमावस्येला स्वच्छ करू शकता। फक्त जर तुम्ही या दिवशी देव स्वच्छ केले तर पूजा करण्या अगोदर तुम्हाला देवांना दुधाने आंघोळ घालायची आहे आणि त्यांना शांत करायचं आहे। तसेच घरामध्ये 4 कोपऱ्यात तुम्हाला 2-2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। तसेच 3 सांजेला घरामध्ये कापूर जाळायचा आहे। या दिवशी इतरांनी जर तुम्हाला काही खायला दिलं, खास करून तुमचे जे कोणी शत्रू आहेत तर या व्यक्तीकडून काहीही खायला घेऊ नये। या दिवशी तुम्ही आपल्या घराची नजरसुद्धा काढू शकता। त्यानंतर अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाला जर जल अर्पण केले तर पितृदोषाचा होणारा जो त्रास आहे तर तो सुद्धा आपला कमी होत असतो। तुळशीला या दिवशी 11 प्रदक्षिणा घालाव्यात आणि या प्रदक्षिणा घालताना
ओम नमो भगवते वासुदेवाय, तर या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच तुळशी मातेजवळ तिन्ही सांजेला तुपाचा दिवा लावायचा आहे। या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची सुद्धा विधिवत पूजा करू शकता। शिवलिंगावरती तुम्ही या दिवशी जलाभिषेक करू शकता आणि बेलपत्र सुद्धा अर्पण करू शकता। अमावस्या तिथीला आपण शिवलिंगाची पूजा केली तर आपल्याला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात। तसेच यथाशक्ती या दिवशी दानधर्म करावा। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढे शक्य आहे तर तेवढा दानधर्म तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना करू शकता। या दिवशी आवर्जून पितरांसाठी एक दिवा जो आहे तर तो सुद्धा लावू शकता। रात्री झोपण्यापूर्वी हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्याची जी वात असणार आहे तर तिचं जे टोक असणार आहे तर ते आपल्याला आवर्जून दक्षिण दिशेला करायचं आहे। तसेच तुमचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे केशर किंवा हळद टाकायचे आहे। यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे खेचली जाते, आपल्या घरातून दरिद्रता निघून जावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करू शकता। माता लक्ष्मीला या दिवशी लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत। तसेच आपल्या घरामध्ये पैसा यावा, बरकत यावी यासाठी शंखामध्ये पिवळे तांदूळ भरायचे आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो 108 वेळेला किंवा 1008 वेळेला म्हणायचा आहे। यानंतर या दिवशी तुम्ही मुंग्यांना साखर खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते। तसेच माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला दिल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये चांगले बदल होत असतात। पक्ष्यांना तुम्ही या दिवशी धान्य खायला घालू शकता। गाईला तुम्ही या दिवशी घास देऊ शकता। तुमच्या घरामध्ये जे काही पोळी भाजी बनत असेल किंवा भाजी भाकरी तुम्ही जे घरामध्ये बनवता तर त्यातील पहिला घास जो आहे म्हणजे पहिली तुमची भाकरी आहे किंवा पहिली चपाती असेल तर तुम्ही आवर्जून ती गाईला खायला द्यायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही, आपल्या संपत्तीमध्ये वाढच होत असते। तसेच या दिवशी तुम्ही आवर्जून महादेवांना शमीची पाने अर्पण करू शकता। कण्हेरीचं फूल अर्पण केलं तर आपल्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात। तसेच आपल्याला जर पितृदोषाचा त्रास होत असेल तर या दिवशी शिवपिंडीवरती तीळ जे आहेत तर ते अर्पण करावेत। यामुळे आपले पितर जे आहेत तर ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो। कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील, कामे जर तुमची रखडलेली असतील तर तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या देवघरातील देवांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। तसेच रात्री झोपण्यापूर्वी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळेला जप करावा। यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगले बदल होत असतात। तर या काही गोष्टी आहेत ज्या अमावस्या तिथीला आपण आवर्जून करायच्या आहेत। तसेच तुम्ही या दिवशी कुत्र्याला सुद्धा एक पोळी, गोड पोळी आपल्याला खायला घालायची आहे। म्हणजे चपाती लाटायची, त्यामध्ये तुम्ही साखर घालू शकता आणि ही गोड पोळी कुत्र्याला खायला दिल्याने सुद्धा आपला जो काही पितृदोषाचा त्रास आहे तर तो कमी होत असतो। परंतु या अमावस्या तिथीला काही गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका। या दिवशी नखे कापणे, केस कापणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करू नये। तसेच नवीन कपडे खरेदी करणे किंवा नवीन कपडे जे आहेत तर ते परिधान करणे या गोष्टी सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत। या दिवशी मोठी खरेदी किंवा मोठी विक्री करू नये। तसेच घरामध्ये भांडण, कलह करू नये, कारण अमावस्या तिथीला वातावरणामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे।